प्रतिकूल परिस्थितीमधून मी झगडत इथपर्यंत पोहोचले. पुन्हा म्हणजे रात्री 7 नंतर कोणी बाहेरच पडायचं नाही, इतकं सुनसुनाट होतं. म्हणजे इतकी पुण्यासारख्या शहरामध्ये एवढी घबराट होती तेव्हा. हे माझ्या राजकारणातल्या राजकीय कारकिर्दीमधले हे 2 माझे गुरु आहेत. आपण सुद्धा ह्या महिलांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ह्यांच्या शिक्षणासाठी किंवा ह्यांच्या कौशल्य विकासासाठी असू द्या किंवा ह्यांचे रोजगारासाठी म्हणून आपल्याला काय करता येईल. जो कुणी आपल्याला आरे म्हणत असेल तर आपण कार्य म्हणायला शिकलं पाहिजे. 85 पासून माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला. शहराची पहिली महिला महापौर हे माझं स्वप्न आहे. काँग्रेस हा एक ही नुसती चळवळ नाही, तर तो एक विचार आहे. पुणे सर्वांना सामावून घेणारं आणि तितक्याच वेगानं शिक्षणापासून तर उद्योगापर्यंत समृद्ध होणारं आपण आज याच पुणे शहराच्या राजकारणाच्या एक वैभवशाली पट उलगडून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहे पुणे शहराच्या पहिल्या महिला महापौर कमलताई व्यवहारे. तर ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आमच्या या स्पेशल पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी पुण्याची पहिली महिला महापौर आहे. आत्ताच ताईंनी मला विचारलं की तुमचा जीवनपट आम्ही या ठिकाणी उलगडतोय. खरं म्हणजे मी अतिशय सामान्य कुटुंबातली माझं वास्तव्य आहे. माझे वडील गिरणी कामगार होते आणि अतिशय महानगरपालिकेच्या शाळेमध्ये धुळ्यासारख्या शहरामध्ये माझं शिक्षण झालं आणि प्रतिकूल परिस्थितीमधून मी झगडत इथपर्यंत पोहोचले. माझं 1975ला लग्न झालं आणि माझ्या मिस्टरांचं नाव ज्ञानराज व्यवहारे. त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर पुण्याशी माझा पहिला संबंध आला 15 जून 1975ला. आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर पुणे म्हणजे खूप असं शिक्षणाचं माहेरघर. पुण्याबद्दल खूप उत्सुकता असायची. आता आपण इतक्या छोट्या शहरामधनं इतक्या मोठ्या शहरामध्ये गेलो, पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला तिथलं सगळी संस्कृती, तिथलं वातावरण आपण त्याच्यामध्ये सामील होऊ का? कारण आमची भाषेचा टोन खानदेशी टोन असायचा. जेव्हा मी इथल्या बऱ्याचशा लोकांशी बोलायचो ते मला म्हणायचे, अरे तुम्ही खानदेशी आहात का? तर खानदेशीमध्ये ऐराणी टच असायचा बऱ्याचसा बोलण्यामध्ये माझ्या. तर ते बघत असताना मग थोडासा मग प्रगती करत अरे आपण सुद्धा पुणेरी भाषा शिकलं पाहिजे. आणि मग मी तशी थोडीशी पुणेरी भाषा शिकत गेले. म्हणजे 75 पासून माझं वास्तव्य पुणे शहराशी आलं. मग तेव्हा लग्न झाल्यानंतर पुण्याचा पाऊस किती छान, इतका पाऊस सलग पडत राहायचा तेव्हा. पुण्याचा पाऊस, पुण्याची धरणं, पुण्याचे रस्ते, पुण्याचा शनिवारवाडा, पुण्याचा लाल महल, पुण्याची सारसबाग हे माझ्या आवडीचे ठिकाणं. मी या ठिकाणी जायचे फिरायला. शनिवार रविवार वगैरे असं सुट्टी असली का या ठिकाणी जाऊन आवर्जून जायचे आणि ती ठिकाणं जाऊन मी बघून यायचे. असं करत माझं एक 3-4 वर्षानंतर म्हणजे 75-76च्या काळातली एक आठवण पुण्याची सांगते की जेव्हा मी पुण्यामध्ये आले आणि तेव्हा जक्कल हत्याकांड म्हणजे जक्कलने एक मोठं हत्याकांड केलं होतं आणि त्यामुळं इतकं सुनसुनाट पुणे म्हणजे रात्री 7 नंतर कोणी बाहेरच पडायचं नाही, इतकं सुनसुनाट होतं. म्हणजे इतकी पुण्यासारख्या शहरामध्ये एवढी घबराट होती तेव्हा. ते घडल्यानंतर 8 नंतर सगळ्यांची घरं बंद असायची, कोणी बाहेर दिसायचं नाही. म्हणजे आता जसा करोनाचा काळ आपण पाहिला तसा मी 75च्या वेळेस त्या जक्कलच्या प्रकरणामध्ये पाहिलं. आणि त्याच्यानंतर तशी घटना म्हणजे मला तर नाही आठवत पुण्यामध्ये अशी इतकी वाईट घटना घडली. पण ते एक प्रकरण पुण्यासाठी एक खरंच म्हणजे तो काळा दिवस पुण्यातला होता. अशी ती घटना एक म्हणजे पुणेकरांच्या स्मरणात राहील अशी ती जक्कल हत्याकांडाची 1975-76च्या दरम्यान ती घडली. त्याच्यानंतर मग 76 नंतर असंच पुढे जात काहीतरी माझ्या मिस्टरांना राजकारणाची आवड होती. मग त्यांच्याबरोबर थोडंसं मागे बसून गाडीवर फिरत मग मला पण थोडी सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. आणि आमची जुनी 11वी त्यावेळेची माझी तिथं झाली होती धुळ्यासारख्या एका जिजामाता हायस्कूलमध्ये मी 11वी पर्यंत शिकले. नंतर पुण्यात आल्यावर मी SNDT कॉलेजला सलग 3 बस बदलून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि मग माझी तिथून थोडीशी पुण्याच्या संस्कृतीशी जुळवणूक सुरू झाली. आणि हे करत असताना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. आणि माझ्या वडिलांना खरं त्यांचे 2 ब्रँड म्हणजे एक शरद पवार आणि सुरेशभाई कलमाडी हे त्यांचे 2 नेते होते. त्यांना खूप आवडायचे, त्यांच्याबरोबर ते काम करत होते. मग मी त्यांच्याबरोबर फिरत असताना मला सुद्धा त्यांच्याबद्दल खूप आदर निर्माण झाला. हे माझ्या राजकारणातल्या राजकीय कारकिर्दीमधले हे 2 माझे गुरु आहेत किंवा मी त्यांना आदराच्या ठिकाणी मानते. एक तर पवारसाहेब आणि एक तर सुरेशभाई कलमाडी. म्हणजे हे झालं माझं सगळं लग्नापासूनचं किंवा माझ्या बालपणापासूनचं. मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
मी BA केल्यानंतर मला BAला फर्स्ट क्लास मिळाला. म्हणजे घर सांभाळून घरातलं सगळं उरकून मी बसनी जाऊन कॉलेज अटेंड करायची. आणि BA मी पास झाल्यानंतर मला फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर माझ्या घरातल्या आणि सगळ्यात जास्त माझ्या मिस्टरांना खूप आनंद झाला. तेव्हा आमचं इंग्लिश वगैरे कच्चं असायचं, पण इंग्लिश विषयामध्ये सुद्धा मी पास झाले आणि फर्स्ट क्लास मिळवला. हा आनंद मला स्वतःला पण होता आणि माझ्या कुटुंबाला पण होता. म्हणजे मी तेव्हा ग्रॅज्युएट झाले 82ला. आणि मग नंतर राजकारणामध्ये माझी सुरुवात झाली. मग ह्यांच्यामध्ये बरोबर फिरत मीटिंग अटेंड करणं, मेळावे अटेंड करणं, आंदोलनामध्ये सहभागी घेणं, म्हणजे राजकीय आवड मला निर्माण झाली. नाही तर आमच्या माहेरी राजकारण कशाशी खाताच काही कुणाचं कल्पना नसायची. कुठली पार्टी कोण आहे कोण काही घेणं देणं नसायचं. हे अतिशय सामान्य कुटुंब असल्यामुळे राजकारणाशी काही देणं घेणंच नसायचं. पण लग्न झाल्यानंतर माझा राजकारणाशी संबंध आला. मग पवारसाहेबांशी सुरेशबाईंशी काम करत असताना हे सगळं वाढवत राजकीय कारकीर्द, मग सामाजिक प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक चळवळीमध्ये भाग घेत 1992 साली जेव्हा स्वर्गीय राजीव गांधी स्वर्गीय राजकारणात माझा प्रवेश अगोदरच झाला. 85 पासून माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला. आणि 1992 साली जेव्हा स्वर्गीय राजीव गांधींनी 33% आरक्षण आणलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, 73वी आणि 74वी घटना दुरुस्त केली आणि ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकापासून नगरपालिकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत पंचायत समितीमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं. आणि त्या 33% आरक्षणामुळं माझ्यासारख्या लाखो भगिनी सरपंचापासून नगराध्यक्षापासून महापौरापासून झेडपीच्या अध्यक्षापर्यंत ह्या चांगल्या पोस्टवर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. ही देण कोणी दिली? ही काँग्रेसने दिली. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि आमचे पुण्याचे नेते खासदार सुरेश कलमाडी साहेब होते. ह्यांनी आम्हाला संधी दिली. आमच्यासारख्या अतिशय सामान्य कुटुंबातल्या महिलांना त्यांनी कॉर्पोरेशनचं तिकीट दिलं. 1992 साली मला महानगरपालिकेचं तिकीट दिलं. त्या महानगरपालिकेच्या भागामध्ये तिथं माझं कधी वास्तव्य नसायचं खूप. पण मी जेव्हा ते महिला वॉर्ड झाला मग मी अशी एकटीच फिरायची. सगळ्याच्या घरी ओळखी पाळखी काढून मी बाबा असं उभा राहणार आहे, मला तुम्ही मदत करा. काहीही संबंध नसताना त्या भागामध्ये मी त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांनी मला आपलंसं केलं. म्हणजे माझा तो जो भाग होता मोमीनपुरा असेल, घोरबडी पेठ असेल, त्या परिसरातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला 1992 साली महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी दिली. म्हणजे मी पहिल्यांदा नगरसेवक झाले. मग नगरसेवक झाल्यानंतर लोकांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, तेव्हा बऱ्याच महिला आमच्याकडे यायच्या की ताई आम्हाला काहीतरी काम द्या. घरामध्ये भांडणं असतील, कमवते तेव्हा एकच असायचं, एकच मिस्टरच कमवायचे, बाकीचं मोठं कुटुंब असायचं. हे सगळं करत असताना जेव्हा हे प्रश्न आपल्याला समजायला लागल्यावर मग आम्हाला आपण सुद्धा ह्या महिलांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ह्यांच्या शिक्षणासाठी किंवा ह्यांच्या कौशल्य विकासासाठी असू द्या किंवा ह्यांचे रोजगारासाठी म्हणून आपल्याला काय करता येईल. म्हणून आम्ही महानगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही सगळ्या महिला निवडून आलो त्याच्यामध्ये माझ्याबरोबर अनेक माझ्या सहकारी होत्या की ज्या चांगल्या उत्साही होत्या, चांगल्या काम करणाऱ्या होत्या आणि महिलांबद्दल आदर असणाऱ्या होत्या. मग त्यांनी आम्ही काय केलं सगळ्यांनी की महानगरपालिकेमध्येच असं एखादं नागरवस्तीसारखं युनिट होतं, त्या युनिटला आम्ही बजेट देण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून बचत गट निर्माण केले, महिलांचे बचत गट निर्माण केले. मग त्या ज्या बचत ही 92, 93, 94 92, 94 सालची ही गोष्ट. म्हणजे 92 पासून आम्ही ते महिला आमच्याशी जेव्हा निगडीत यायला लागल्या, आमच्या सान्निध्यात यायला लागल्या, तेव्हा आम्ही ठरवलं की बाबा ह्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्या बचत गटाची चळवळ आम्ही उभी केली. मग बचत गटाची चळवळ उभी केल्या अशा बऱ्याचशा महिला होत्या की ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. मग त्यांना सह्या करायला आम्ही शिकवलं. म्हणजे आमच्या नागरवस्तीच्या माध्यमातून त्यांना सह्या करायला आम्ही शिकवलं की जेणेकरून तुमचा गट स्थापन केल्यावर त्या गटाच्या माध्यमातून काय चालतं तर त्याची सही तरी तुम्हाला करता आली पाहिजे, असं आम्ही त्यांना शिक्षण दिलं. म्हणजे अशा अनेक महिलांना नागरवस्तीच्या माध्यमातून आम्ही सह्या करा म्हणजे प्राथमिक शिक्षण त्यांना देण्याचं काम केलं. ते बचत गटाची चळवळ खूप चांगली आम्ही सुरू केली. त्याच्या माध्यमातून त्यांच्या विचाराची देवाणघेवाण त्यांची व्हायला लागली, त्यांची सुखदुःख त्या वाटून घ्यायला लागल्या आणि त्या माध्यमातून त्या बाईला आत्मविश्वास तिला निर्माण झाला की बाबा मी आता एकटी नाही आहे. मला जर कोणी काही घरामध्ये म्हटलं तर मी त्यांचा सामना करू शकते किंवा माझी सासू मला काही बोलली किंवा माझा नवरा म्हटला घर सोडून जा तर मी एकटी नाही आहे. आता माझा बचत गटाच्या ह्या माझ्या भगिनी बरोबर आहेत. हा आत्मविश्वास या बचत गटाच्या माध्यमातून निर्माण करून देण्याचं काम आम्ही त्यांच्यामध्ये उत्पन्न केलं.
त्या महिलांना पण गृहिणींना वाटायला लागले कमल ते कमल ताई हा हा प्रभाव त्यांनी हा आपल्यासोबत म्हणजे आम्ही महिला सगळ्यात वाटायला म्हणजे लागले. त्याच्यामध्ये बरोबर. मी एक भाग होते. आम्ही सगळ्याच महिलांनी हे केलं की बाबा आपल्या महिलांना ताकद दिली पाहिजे, त्यांना सक्षम करायचं असेल तर सक्षम. त्यांना पहिल्यांदा स्ट्रॉंग केलं पाहिजे. म्हणजे जो कुणी आपल्याला अरे म्हणत असेल तर आपण कारे म्हणायला शिकलं पाहिजे. म्हणजे कुणी कारण नसताना आपल्या अरे म्हणत असेल तर आपण ऐकून घेता कामा नये. हा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये वाढवण्याचं काम आम्ही त्यावेळेस केलं. म्हणजे ह्यावेळेस करत असताना 96 साल उजळलं. 96 साली मला बरंच मनापासून वाटत होतं की मला बऱ्याच ऑफर आले त्यावेळेस, तुम्ही चेअरमन होता का, तुम्ही उपमहापौर होता का, हे होता का. मी म्हटलं नाही, मला झालं तर मी या शहराची, पुणे शहराची पहिली महिला महापौर हे माझं स्वप्न आहे आणि ते मला मिळालं पाहिजे. कारण मी इतकी वर्ष संघटनेतनं आलेली आहे. मी काही 33% मधून आली नाही. मी अगोदरपासून पक्षाचं काम करत होते. त्यामुळे मला असं वाटायचं की आपण झालं तर महापौरच व्हायचं, पहिलं महिला महापौर व्हायचं. बाकीच्या कुठल्या गोष्टी माझ्या डोक्यात पण नसायच्या की बाबा हे झालं तर हिथं एवढं चांगलं आहे, मग हिथं काहीच नाही आहे, असं कधीच नाही. पण व्हायचं. पुणेसारख्या शहराचं आपण बाहेर न येऊन म्हणजे लग्न झाल्यानंतर बाहेरनंच आलेलं हा, असतं बरोबर, भाडं. बरोबर. म्हणजे आपण इतक्या सामान्य कुटुंबातनं येऊन या पुण्यासारख्या शहराचं महापौर व्हायचं म्हणजे मला ते खूप अभिमानास्पद नाही आणि गोष्ट ती वाटत खरंच होते. अभिमानाची आणि मोठी गोष्ट हा. होती. तर मग मला कलमाडी साहेबांनी, पवार साहेबांनी मला ती संधी दिली. त्या दोघांच्यामुळेच मी झाले. आणि मला ती संधी मिळाल्यानंतर जेव्हा माझं नाव डिक्लेअर झालं, 24 लोकांनी त्यावेळेस म्हणजे उमेदवारी मागितली होती. पण त्या 24 नावामध्ये माझं एकटीचं नाव या दोघांनी सिलेक्ट केलं, माझ्यावर विश्वास टाकला आणि मला काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्या दोघांचं पहिल्यापासून ऋणी आहे आणि आज पण ऋणीच आहे. तर ताई, त्या काळामध्ये राजकारणात येणं एवढी पण सोपी गोष्ट नव्हती जेवढी लोकांना वाटते. तर त्यावेळेस तुम्हाला राजकारणात का आवड होती आणि तुम्ही धाडस कसं केलं राजकारणात येण्याचं एवढं? म्हणजे धाडस असं नाही, माझ्या मिस्टरांना राजकारणाची आवड असल्यामुळं त्यांच्या रोज सान्निध्यात राहून मला पण निर्माण झालं की बाबा आपण पण काहीतरी करू शकतो. म्हणजे सक्रिय राजकारणामध्ये मी 1985 पासून आले आणि तेव्हापासून मला वाटायला लागलं की बाबा आपण सुद्धा इलेक्शन लढली पाहिजे, आपण सुद्धा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्या तरी सभागृहात असलं पाहिजे. हा विचार तेव्हापासूनच माझ्या डोक्यात सुरू झाला. आणि सुदैवाने राजीव गांधींना वाटलं, स्वर्गीय राजीव गांधींना, की महिलांच्या हातामध्ये कारभार दिला स्थानिक स्वराज्याचा, तर त्या घर जसं चांगलं सांभाळू शकतात. त्यांच्या आईने देशाचं पंतप्रधान पद खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. तसंच महिला त्यांचं शहर असेल, त्यांचं ग्रामपंचायत असेल, त्यांची नगरपालिका असेल, त्यांची जिल्हा परिषद असेल, तर त्यांच्या हातामध्ये सत्ता दिल्यानंतर त्या चांगलं काम करू शकते. हा आत्मविश्वास स्वर्गीय राजीव गांधींमध्ये निर्माण झाला आणि त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% आरक्षण दिलं. आणि ते आरक्षण दिल्यानंतर मला 1992ला पहिल्यांदा तिकीट मिळालं आणि त्या तिकिटाच्या माध्यमातून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली. म्हणजे मग आता मी अगोदर सांगितलंच की बाबा महिलांचे प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील. खरं म्हणजे महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना काय असतं की सगळ्या बेसिक सुविधा आपण त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत. त्या ठिकाणी चांगल्या शाळा आहेत की नाही, त्या ठिकाणी मुलांना खेळायला ग्राउंड आहे की नाही, त्या ठिकाणी चांगलं उद्यान आहे का आहे सिनियर सिटीजनसाठी फिरण्यासाठी म्हणा, किंवा चांगले रस्ते आहेत की नाही, कचरा उचलला जातो की नाही, पाणी येतं की नाही, ड्रेनेज स्वच्छ आहे की नाही, ह्या सगळ्या बेसिक सुविधा देणं हे आमचं काम असायचं. म्हणजे महानगरपालिकेचं काम असायचं आणि त्याच्यावरच आम्ही भर द्यायचो. जेणेकरून काय वाटायचं की बाबा माझा कचरा उचलला गेला पाहिजे, मला चांगलं प्रेशरने पाणी आलं पाहिजे, माझं ड्रेनेज स्वच्छ असलं पाहिजे, माझ्या मुलांना खेळायला ग्राउंड असलं पाहिजे. ह्या ज्या सुविधा आहेत ह्या कशा आपल्याला आपल्या भागातल्या लोकांना किंवा या शहरातल्या लोकांना कशा देता येतील हाच विचार आम्ही करत राहिलो. आणि ते करत असताना आमच्या भागातले क्रीडांगणं असतील किंवा चांगल्या गार्डन असतील किंवा चांगल्या शाळा असतील, त्या शाळेचं सुशोभीकरण चांगलं करणं, नुसतं बाहेरूनच नाही तर आतून त्याच्या फळ्यापासून आपण त्याचं चांगलं हे करणं, म्हणजे मुलांना अट्रॅक्टिव्ह असतं. वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे आपण गेलं पाहिजे शाळेत, अशी त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी म्हणून अशा अनेक गोष्टी आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर महानगरपालिकेच्या म्हणजे तिथल्या प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही केलं. तसं म्हणजे तुम्हाला खरं एक म्हणजे आत्मविश्वासाने सांगावंसं वाटतं की जेव्हा आम्ही महिला महानगरपालिकेत नव्हतो त्याच्या अगोदर सगळे पुरुषच असायचे की कधी एखादी चुकून माकून कधीतरी 20-25 वर्षापूर्वी एक महिला निवडून आली होती. त्याच्यानंतर महिला निवडूनच येत नव्हत्या. पण 92च्या अगोदर जर तुम्ही बजेट बघितलं, महानगरपालिकेचं बजेट किती खर्च होतं, तर हे पुरुष लोकांना 80-85% बजेट त्यांचं खर्च होत होतं. बजेटसुद्धा पूर्ण खर्च करत नव्हते ते. पण आम्ही निवडून आल्यानंतर महिलांचा सहभाग वाढल्यानंतर
एकतर त्या सभागृहामध्ये एक शिस्त त्यांच्यामध्ये आली की अरे समोर महिला बसल्यात, जपून बोललं पाहिजे, जपून वागलं पाहिजे, ही एक शिस्त त्यांच्यामध्ये सभागृहामध्ये निर्माण झाली. लोक आपल्या भगिनी बसल्यात, आपल्या मातासारख्या आहेत, ह्या सगळ्या ही शिस्त त्यांच्यामध्ये महिला निवडून आल्यामुळे झाली. आणि दुसरी आम्हाला वाटायचं की आम्हाला जे बजेट दिलेलं आहे ते सगळं खर्च झालं पाहिजे. मग ते कुठल्या कुठल्या कामासाठी आम्ही ते बरोबर करायचो आणि 100% बजेट आम्ही ज्या त्या वर्षी खर्च करायचो. मग हे आमचं 100% बजेट जेव्हा खर्च व्हायला लागलं तेव्हा पुरुषांना पण वाटायला लागलं अरे महिला असून ह्या एवढं सगळ्याजणी काम करतात, तर आपण सुद्धा आपलं बजेट खर्च करा. म्हणजे मग तेव्हापासून महानगरपालिकेचं 100% बजेट खर्च व्हायला लागलं. म्हणजे लोकांना चांगल्या सुविधा आणि चांगल्या गोष्टी महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवण्याचं आम्ही काम केलं. आणि जेव्हा 96 साल उजाडलं आणि महापौरांचं आरक्षण महिला आरक्षण पडल्यानंतर मला आता खूप प्रचंड आनंद झाला की मलाच तिकीट मिळालं पाहिजे, मीच झाली पाहिजे. हा जो माझ्यामध्ये आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास खूप दुगुणित झाला. आणि ते करत असताना स्पर्धा, तर कुठलीही गोष्ट मिळवत असताना स्पर्धा होतच असते. त्या स्पर्धेमध्ये आपण टिकलं पाहिजे, आपल्याला ते मिळालं पाहिजे, ह्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले, म्हणजे चांगल्या प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आणि ते करत असताना कलमाडी साहेब तेव्हा केंद्रीय मंत्री होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते. म्हणजे त्यातला एक थोडासा किस्सा सांगते. ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता म्हणजे नाव डिक्लेअर करायचं होतं तेव्हा सकाळी आम्ही कलमाडी साहेबांनी मला त्यांच्या गाडीमध्ये घेतलं आणि आम्ही असे 4-5 जण बारामती हॉस्टेलला गेलो. तेव्हा पवार साहेब बारामती हॉस्टेलला थांबायचे आणि बारामती हॉस्टेलला आम्ही गेलो आणि ते दोघं जण काय बोलले मला माहिती नाही, आम्ही बाहेरच बसलेलो होतो. आणि त्यांची बऱ्याच वेळ त्यांची चर्चा झाली. आणि जेव्हा ते बाहेर आले आणि त्यांनी मला सांगितलं चला आता गाडीत बसा, आम्ही गाडीत बसून आलो. तेव्हाच मला कळलं की माझं तिकीट फिक्स झालेलं आहे. तिथंच लोकांनी बऱ्याचशा बघितलं, अरे कलमाडी हसत आले म्हणजे तुमचं तिकीट फिक्स झालं आहे. आणि आल्याबरोबर खरंच माझंच तिकीट इथं आल्यानंतर जेव्हा चिठ्ठी काढली काँग्रेस हाऊसला तेव्हा त्याच्यामध्ये माझंच नाव निघालं आणि मला प्रचंड आनंद झाला. आणि त्या निर्णयामुळं, त्या चिठ्ठीमुळं माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट सुरू झाला. आणि जेव्हा पेपरला वगैरे म्हणजे माझं नाव डिक्लेअर झाल्यानंतर मी काय करायची, पूर्वी रोज घरातनं निघाली का चालत जायची. माझं मार्केटला एक गाळा होता आणि हॉटेल होतं छोटंसं. मी मार्केटला चालत जायची सकाळी लवकर उठून आणि मध्ये साईबाबाचं मंदिर आहे, त्या साईबाबाचं दर्शन घ्यायची आणि मार्केटला जायची. 7 वाजता मी मार्केटमध्ये असायचे. तर जाताना मला खूप लोक बघायचे. तर मी ज्या दिवशी आदल्या दिवशी चालली होते तर तिथल्या बऱ्याचशा केळीवाल्या असतील किंवा फ्रूटवाले असतील त्यांनी माझ्यावर पैज लावली होती की ह्यांनाच तिकीट मिळेल बरं का, ह्याच महापौर ह्याच होतील. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी जेव्हा माझं नाव जाहीर झालं तेव्हा त्यांनी त्या प्रेसवाल्यांना पण सांगितलं अरे आम्ही ह्यांनाच लाईक करत होतो आणि ह्यांचंच नाव येईल असं आम्हाला वाटत होतं. आणि त्यांना म्हणजे त्या केळी विकणाऱ्याला, फ्रूट विकणाऱ्या माणसाला सुद्धा आनंद झाला की मला उमेदवारी दिली. असं म्हणजे इतक्या सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा आनंद झाला की मला महापौर पदाची संधी मिळाली म्हणून. आणि पुणेकरांना तर सगळ्यांनाच झाला. मला सगळ्या पुणेकरांनी खूप भरभरून प्रेम दिलं, खूप मला मदत केली. प्रत्येकजण मला कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला बोलवायचे. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये चांगल्या वाईट म्हणजे सगळ्या उपक्रमामध्ये, सगळ्या उद्घाटनामध्ये, सगळ्या गोष्टीत मला ते सहभागी करून घ्यायचे. आणि म्हणजे अरे संधी मिळाली, चांगलं काम करतात, संधी मिळाली, चांगलं काम करतात. आणि मी सुद्धा ठरवलं होतं की ज्या विश्वासाने पक्षाने आणि माझ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आपण कुठेही बाधा येऊ द्यायची नाही. आणि ते आपण आपलं हे महापौरपद सार्थक करून दाखवायचं. आणि ते करून देण्याचं काम मी केलं. आणि त्याच्या माध्यमातून मग महिलांच्या प्रश्नाच्या माध्यमातून या शहरामध्ये पाणी पुरवठा जो होता, लाईट गेली का पाणी बंद व्हायचं, पाण्याचं फिल्ट्रेशन होत नव्हतं. मग त्याच्यासाठी ती यंत्रणा कशी सुधारली गेली पाहिजे म्हणून त्या यंत्रणेसाठी प्रचंड बजेट टाकून आपण ती पहिल्यांदा पाणी पुरवठ्याची यंत्रणा सुसूत्रकरण त्याच्यामध्ये आणलं. नंतर ह्या महानगरपालिकेतल्या उद्यानं जिथं आरक्षण होतं पण उद्यानं झाली नव्हती, ते आरक्षण म्हणजे त्या जागा ताब्यात घेऊन जवळजवळ 13 उद्यानं माझ्या कारकिर्दीमध्ये महानगरपालिकेची झाली. पण याच्यामध्ये ह्या दोघांचा खूप साथ आणि महानगरपालिकेतल्या सगळ्या माझ्या नगरसेवक सहकार्याचा अधिकाऱ्यांचा मला त्यावेळेस मला सहकार्य होतं. म्हणूनच ह्या गोष्टी आम्ही साध्य करू शकलो. मग कचऱ्याचा प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, उद्यानाचा प्रश्न असू द्या, शाळा सुधारचा असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. मग वास्तू काही जागा महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये असायच्या, ताब्यात होत्या, पण काही करत नव्हते तिथं. मग काय हॉस्पिटलचं रिझर्वेशन असेल किंवा व्यापारी व्यवसायासाठी काय आरक्षण असतील तर ते व्यवसायासाठी सुद्धा तिथं वास्तू झाली पाहिजे. 4 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाले पाहिजे, व्यवसाय करायला संधी मिळाली पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार करून आम्ही
त्या वर्षभराच्या, आणि आमच्या वेळेस एकच वर्षाचा कारकीर्द होते, आणि त्यातल्या त्यात माझ्या वेळेस काय झालं की 3 इलेक्शनं माझ्या कारकिर्दीमध्ये आली. त्यामुळं 5 महिने माझे आचारसंहितेमध्ये गेले. मला त्यावेळेस फक्त शहरातले उद्घाटनं, म्हणजे खाजगी लोकांनी बोलवलं त्या कार्यक्रमाला हजर राहणं, प्रथम नागरिक म्हणून त्यांच्या चांगल्या गोष्टीमध्ये सहभागी होणं, महानगरपालिकेचे कार्यक्रम किंवा महानगरपालिकेचे उद्घाटनं त्या फक्त 6 महिने मला मिळाले. फक्त वर्षभर सुद्धा मला माझ्या आयुष्यातला खूप चांगला काळ, म्हणजे माझं सगळं आयुष्य बदलून जाणारा काळ तो ठरला. म्हणून मला खूप अभिमान आहे की मी पुण्यासारख्या शहराची पहिली महिला महापौर झाले. आणि हे करत असताना मग 1997ला स्वतः महानगरपालिकेची निवड झाली. त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महापौर म्हणून मी निवडून आले. कारण इतिहास जर बघितला तर बरेचसे महापौर झालेली लोक नंतर निवडून आले नाहीत, बरेच जण पडले. हां, पण मी सलग 1997ला निवडून आले, म्हणजे 92ला निवडून आले, 97ला निवडून आले, 2002ला निवडून आले, 2007ला निवडून आले, 2012ला निवडून आले. म्हणजे सलग 25 वर्ष मी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून माझं अर्ध आयुष्य महानगरपालिकेमध्ये काढलं. पण हे करत असताना जो लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, तो का टाकला, तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर असायचे. बऱ्याच वेळा मी माझं घरदार बाजूला ठेवून आणि हे सगळं करत असताना माझ्या मिस्टरांचा किंवा माझ्या घरातल्या लोकांचा, माझ्या बहिणींचा, माझ्या भावाचा, माझ्या आईवडिलांचा खूप मला सपोर्ट असायचा. माझ्या भागातल्या नागरिकांचा किंवा माझ्या पक्षातल्या सगळ्या लोकांचा मला खूप मोठं सहकार्य मिळायचं. म्हणून मी हे सगळं करू शकले. आणि हे करत असतानाच मला आणखीन माझा आत्मविश्वास वाढत जात असताना मला 2010ला आमच्या प्रभाराव होत्या प्रांताच्या अध्यक्ष, प्रभारावनी मला महाराष्ट्राचं महिला काँग्रेसचं अध्यक्ष केलं. म्हणजे एवढी मोठी संधी पक्षातली मला त्यांनी दिली. आणि ती सुद्धा मी जवळजवळ 5.5 वर्ष महाराष्ट्राची महिला काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्लस नगरसेवक म्हणून काम करत असताना म्हणजे सगळा महाराष्ट्र मी पिंजून काढला. 288 मतदारसंघ मी फिरले. मग त्याच्यामध्ये महिलांचं ट्रेनिंग सेंटर असू द्या किंवा त्यांचं शिबिरं असू द्या किंवा त्यांचे मेळावे असू द्या किंवा त्यांना चांगलं बोलता यावं म्हणून असं हे अनेक प्रकारचे उपक्रम त्यांच्यासाठी राबवले. आणि चांगल्या चांगल्या घरातल्या महिलांनी सुद्धा राजकारण आलं पाहिजे. चांगल्या महिला आल्या तर हा कारभार सुधारू शकतो, चांगली सुविधा आपण लोकांना देऊ शकतो. म्हणून चांगल्या महिलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, म्हणून आपण त्यांना या राजकारणामध्ये सहभागी करण्याचं काम केलं. आणि हे करत असताना बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या भगिनींनी मला आमच्या चारुलता टोकस असतील, जयश्री शेळके असतील, विमलताई आगलावे असतील, नंदा आलुरवार असतील, हजारेताई असतील, कांता पराते असतील, छाया दंडाळे असतील, वनमालाताई असतील, ह्या माझ्या ज्या सगळ्या अध्यक्ष होत्या, ह्या सगळ्या भगिनींनी माझ्या इतकी मला साथ दिली की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत असताना माझ्याबरोबर राहिल्या आणि मला प्रोत्साहन दिलं. आणि आमच्या ऑल इंडिया काँग्रेसच्या नेत्या आमच्या शोभा ओझा, ज्या ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, त्यांनी तर मला इतका फ्री हँड दिला. त्यांनी माझ्यासाठी एवढं सपोर्टिंग त्या मला राहिल्या की त्यामुळं मी ह्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम करू शकले, खूप चांगल्या लोकांना राजकारणामध्ये आणू शकले. त्यांना बऱ्याच जणींना जिल्हा परिषदेमध्ये वगैरे काम करण्याची संधी मिळाली, नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अशा चांगल्या घरातल्या महिला आणून मी त्यांना राजकारणामध्ये सक्रिय करण्याचं काम अध्यक्षपद मिळाल्यानंतर मी केलं. आणि हे करत असताना जी ऊर्जा मला मिळाली की आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे, सामाजिक काम केलं पाहिजे, लोकांच्या उपयोगी काम केलं पाहिजे. या 25 वर्षामध्ये लोकांच्या समस्या सोडवत असताना अनेक प्रकारचे अनुभव मला त्या ठिकाणी आले. बऱ्याच बायका जर एखाद्या वेळेस मी नाही भेटले तर त्या लगेच यायच्या की काही ताई आम्ही किती वेळा येऊन गेलो, तुम्ही भेटलाच नाही. तर मग मला डोक्यावर बर्फ ठेवून म्हणायला लागायचं, बरं बाई नाही भेटले, आता तर भेटले, सांग तुझं काय काम आहे ते, आपण मार्गाला लावू. असं करून तिला शांत करावं लागायचं. मग त्या पण ऐकायच्या. आपण जर त्यांच्या तोऱ्याने बोललं तर ते आपल्याला कधी जवळ करणार नाहीत, पण गोड बोललं तरी नाही काम झालं तरी त्या खुश होऊन जायच्या. आणि माझी तिथं अशी हे होती, प्रसिद्धी होती की ताईकडे गेल्यानंतर शिफारसपत्र तर 100% मिळतं आणि कधी गेलं तर शिफारसपत्र मिळतं. म्हणजे काही लोकांच्याकडं आता त्यांचं मी कोणाचं कसं काय सांग, पण माझ्याकडे आल्यानंतर शिफारसपत्र ताईचं लगेच मिळतं. हा जो त्यांचा जो आत्मविश्वास होता त्यामुळे माझ्यावर सगळी लोक, मी कधीही कोणाला चहा पाजल्या नाही किंवा माझ्या भागामध्ये मी इलेक्शनला उभे राहिल्यावर खूप पैसे खर्च केले नाहीत. विदाऊट पैसे खर्च करता आता जर तुम्ही बघितलं राजकारणाची दिशा कशी आहे, पण मला त्यावेळेस त्या सगळ्या माझ्या भागातल्या लोकांनी अतिशय प्रेम करून माझ्यावर जो विश्वास टाकला, मी त्यांचं सुद्धा खरं म्हणजे ऋणी राहू शकते की माझ्यासारख्या सामान्य स्त्रीवर इतका विश्वास टाकला. आणि मला त्या पूर्व भागातल्या
पूर्व भागामध्ये काम करण्याची संधी दिली. खरं म्हणजे महानगरपालिकेचे म्हणजे पुणे शहराचे 2 भाग होता. शिवाजी रोडपासून वरचा जो भाग असा तो पश्चिम भाग तो नेहमी पुढारलेला भाग असायचा आणि शिवाजी रोडपासून खालचा जो भाग होता पूर्वेचा तो अतिशय दुर्लक्षित भाग असायचा की त्याच्याकडे कुणी लक्षच द्यायचं नाही, विकासाच्या कामाकडे तिकडे लक्षच द्यायचं नाही. पण जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व करायला लागल्यानंतर आमच्यासुद्धा भागाचा विकास झाला पाहिजे, आमच्यासुद्धा भागामध्ये राहणारे नागरिकच आहेत, पुणेकरच आहेत, मग त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला बजेट दिलं पाहिजे हे आम्ही भांडून बजेट घ्यायचो आणि त्या भागाचा विकास करण्याचं काम केलं. आणि प्रशासनामध्ये माझे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना आपण फक्त लोकप्रतिनिधी म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही, त्याच्याबरोबर काम करत असताना तुम्हाला चांगले आयुक्त लाभले पाहिजेत, तुम्हाला चांगले अधिकारी लाभले पाहिजेत आणि ते माझ्या सुदैवाने मला चांगले कमिशनर मिळाले. धर्मनाथ झा असतील, गायकवाड साहेब असतील, पाठक साहेब असतील, अशा अनेक खूप कमिशनर त्या माझ्या याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये मला लाभले आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना खूप शिकायला मिळालं. आणि कुठलीही गोष्ट आम्हाला असं वाटलं नाही की ही अवघड आहे, हे आपण करू नाही शकत. आपण जर त्यांना सांगितलं की साहेब मला हे करायचं आहे, हे काम आता ते कसं बसवायचं, काय बसवायचं, तुमच्या पद्धतीने तुम्ही बसवा. आणि ते जेव्हा आम्हाला मदत करायचे, जेव्हा ते काम आम्हाला बसवून द्यायचे, तेव्हा काही जर घडलं, त्यांच्यावर कोणी काय आक्षेप घेतले तर आम्ही त्यांच्यासाठी जाऊन सभागृहामध्ये सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहायचो. म्हणजे त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांना वाऱ्यावर सोडायचं असं आम्ही महानगरपालिकेमध्ये प्रशासनाच्या बाबतीत केलं नाही. प्रशासनाला सुद्धा बरोबर घेऊन त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या सहकार्याने या शहरामध्ये जेवढी चांगली कामं करता येतील, जेवढं लोकांच्या नागरिकाच्या हिताचे प्रश्न सोडवता येतील ते करण्याचं काम मी 2017पर्यंत चांगल्या प्रकारे केलं. आणि बऱ्याच दिवसापासून मला असं वाटत होतं की मला सुद्धा विधानसभेचं तिकीट मिळालं पाहिजे. म्हणजे 2009पासून मी प्रयत्न करत होते की मला पण मिळालं पाहिजे, मला पण मिळालं पाहिजे. पण कदाचित माझ्या नशिबात नसेल, पण कधीतरी मला माझं नशीब उलगडेल असं मला विश्वास आहे. कधीतरी देर आहे लेकिन अंधेर नाही आहे. आणि पक्षात आमचे राहुल गांधी आता आलेले आहेत. राहुल गांधी खूप चांगलं काम करत आहेत, त्यांची ऊर्जा आम्हाला मिळत असते आणि त्यांना पण वाटतं की चांगल्या महिलांनी राजकारणामध्ये यावं आणि त्याचा विचार ते नक्की माझा पण करतील अशी मला खात्री आहे. ताई, तुम्ही आता बोलता बोलता राजकारणावर बरंच भाष्य केलं, तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती पण तुम्ही सांगितली. पण आज आपण बघतो राजकारणाचं चित्र थोडं बदललं आहे. म्हणजे कुणी कुठल्या पक्षात केव्हा जाईल काही सांगता येत नाही. पण तुमच्या बाबतीत तसं नाही. तुम्ही जेव्हापासनं तुम्हाला कळायला लागलं किंवा जेव्हा तुम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हा तुम्ही काँग्रेसशी म्हणजे जुळलेच आहात, एकनिष्ठ आहात. तर नेमकं मला हे विचारायचं की काँग्रेस विचार म्हणजे काय आणि काँग्रेसी असणं हे तुमच्यासाठी का महत्त्वाचं आहे? तुम्ही जर मला आता प्रश्न विचारला की काँग्रेसचा विचार किंवा काँग्रेसचं तुम्हाला काय आहे, खरं म्हणजे मी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ह्याचा मला खूप अभिमान आहे. मी पहिल्यापासून काँग्रेसने मला खूप दिलं, म्हणजे महापौर केलं, मला 5 वेळा तिकीट दिलं, महाराष्ट्राचे महिला अध्यक्ष केलं. काँग्रेस हा ही नुसती चळवळ नाही, तो एक विचार आहे. आणि तो विचार असा आहे की सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन देशामध्ये सुशांतता असली पाहिजे, सगळ्या भाईचाऱ्याने राहिले पाहिजेत. आता तर आमचे राहुल गांधी म्हणतात की मैंने मोहब्बत की दुकान खोली आहे. म्हणजे काँग्रेस म्हणजे मोहब्बत की दुकान आहे. काँग्रेस म्हणजे एक विचार आहे आणि तो विचार सर्व धर्माचा आहे, सर्व धर्म समभावाचा आहे. म्हणून ते काँग्रेसकडं माझी निष्ठा आहे. मी काँग्रेसची कार्यकर्ते म्हणून मला खरंच मनापासून अभिमान आहे. ताई, तुम्ही अतिशय छान पद्धतीने उत्तर दिलं की काँग्रेस म्हणजे मोहब्बत की दुकान. आणि तुम्ही सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाशी निगडीत आहात, जुळले आहात, एकनिष्ठ आहात. बरेच मोठ्या नेत्यांशी सोबत तुम्ही काम केलं आहे, सुरेश कलमाडे, शरद पवार असतील. तर अशा काही मोठ्या नेत्याची अशी एखादी आठवण जी तुम्हाला आमच्यासोबत शेअर करावीशी वाटेल? माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे हे 2 नेते तर येऊनच गेले. एक छोटीशी आठवण सांगते की जी खरंच स्मरणात राहील अशी आहे. स्वर्गीय विलासरावजी देशमुख शिक्षण मंत्री होते आणि मला एक स्कूल काढायचं होतं. ते स्कूल काढत असताना ते फॉर्म भरायचा जो अर्ज करायचा दिवस असतो तो दिवस संपला होता आणि मला तर खूप इच्छा होती. आम्हाला उशिरा कळलं की शाळेला जर कोणाला मागणी करायची असेल तर त्यांनी अर्ज करावा. तर आता काय करायचं म्हणून मग माझ्या मिस्टरांचे मित्र होते विलासरावजी देशमुख आणि शिक्षण मंत्री होते. मग आम्ही मुंबईला गेलो त्यांना भेटायला, त्यांच्या बंगल्यावर गेलो तर तिथं खाली त्यांनी त्यांच्या घरात गेलो. घरात गेल्यानंतर त्यांच्या PAने सांगितलं की साहेबांना खूप ताप आला आहे आणि ते भेटू शकतील की नाही शंका आहे. तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आम्ही 2 जण आले असं सांगा त्यांना. तर त्यांना सांगितल्यावर ते बिचारे ताप असताना सुद्धा खाली आले त्यांच्या हॉलमध्ये आणि आम्हाला विचारलं की काय काम काढलं म्हणून. तर म्हटलं साहेब असं आहे, आम्हाला शाळा काढायची आहे आणि अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे
तर आम्हाला तुम्ही प्लीज अर्ज करायला हे दिलं, वेळ दिला तर बरं होईल. पण ते इतके हुशार होते की व्यक्तिगत कुणाला काही हे देण्यापेक्षा ते काय म्हटले की आपल्याला हा निर्णय हा धोरणात्मक घ्यावा लागेल. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रासाठी आपल्याला त्या अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी लागेल. आणि खरंच विलासराव देशमुखांनी तेव्हा संपलेली वेळ असताना सुद्धा 15 दिवसाची मुदत वाढवून दिली. त्यामुळे आमच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचा त्यावेळेस फायदा झाला. असा नेता असावा की व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून काम करता सगळ्या लोकांचं हित बघून सगळ्यांना पटेल असा निर्णय घेणारे विलासरावजी देशमुख होते. आणि ते जेव्हा मी 2009ला पण तिकीट मागत होते तेव्हा मी त्यांना भेटले होते की साहेब मला पर्वतीमधनं, तेव्हा डिलिमिटेशन झालं नव्हतं आणि माझा बराचसा भाग पर्वतीमध्ये होता तेव्हा. तर मी म्हटलं साहेब मी पर्वतीमधनं तिकीट मागते, मला मदत करा. आणि पवार साहेब पण मला तेव्हा मदत करत होते, सुरेशभाई करत होते. तर मला जेव्हा तिकीट नाही मिळालं 2009ला तर ते आले होते पुण्यात प्रचाराला. ज्यांना तिकीट मिळालं होतं तेव्हा ते आले काँग्रेसच्या प्रचाराला. तर तेव्हा माझ्यासाठी ते म्हटले कमलताई पर्वती फार उंचावर नाहीये, कधी ना कधीतरी आपल्याला पर्वती चढण्याचा योग मिळेल. म्हणजे असं बोलणारे, कुठंही नाराज न होता तुम्ही सुद्धा कामाला उत्साहाने लागलं पाहिजे असं प्रोत्साहन देणारे विलासरावजी देशमुख होते. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना अशोकरावजी चव्हाण असतील, पृथ्वीराजजी चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील किंवा आमचे नानाभाऊ पटोले असतील, ह्यांच्याबरोबर ह्यांनी मला खूप मदत केली. राजकारणामध्ये महिलांनी टिकून राहणं म्हणजे खूप अवघड गोष्ट असते आणि महिलांनी दटून राहणं हे पण खूप अवघड गोष्ट आहे कुटुंबासाठी, बाकीच्या सगळ्या वातावरणा याच्यामध्ये. तर मला ह्या सगळ्या लोकांनी खूप चांगली मदत केल्यामुळं मी चांगलं काम करू शकले. त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळं मी इथपर्यंत पोहोचू शकले. ताई, आपण हा आजचा पॉडकास्ट करतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे तुमच्यासाठी नवीन आहे, हे माध्यम, हे सोशल मीडिया, हे सगळं माध्यम आहे. पण त्या काळात तुम्ही जेव्हा राजकारणात आलात तेव्हा तुमच्या त्या महापौरच्या काळात अशी एखादी मुलाखत किंवा अशी एखादी आठवण, तुमची कोणी घेतलेली मुलाखत ही तुम्हाला आठवते का? त्याच्याबद्दल काही सांगाल का? तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की माझ्या याच्यामध्ये कोणी माझी मुलाखत ब्रॉडकास्टिंगच्या युगामध्ये जेव्हा मी महापौर झालेले होते तेव्हा हवी इनामदार म्हणून एक चांगले लेखक होते. ते स्वतः काय करायचे की तुमची दिनचर्या दिवसभराची काय असेल ह्याच्याबरोबर ते एक दिवस घालवायचे. त्यांनी माझ्या अगोदर बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर ते दिवसभर राहिले, पवारसाहेबांच्या बरोबर दिवसभर राहिले होते, नंतर अमिताभ बच्चनच्या बरोबर दिवसभर राहिले होते. तसं त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्याबरोबर एक दिवसभर राहणार, तर तुमचं दिवसभराचा जो काही कार्यक्रम असेल तुम्ही तो तुमच्याबरोबर शेअर करणार. मग जे ते मी म्हटलं मी 6:30ला, पण त्यांनी मला विचारलं किती वाजता उठता, मी म्हटलं मी 6:30ला उठते. मग ते 6:30ला माझ्या घरी आले. मग मी उठल्यापासून मग म्हणजे फ्रेश होण्यापासून मग मी घराच्या बाहेर किती वाजता पडले, घरात किती वेळा गेले, मग कुठल्या प्रश्नासाठी गेले, महानगरपालिकेमध्ये किती वेळा गेले, लोकांच्या प्रश्नासाठी किती वेळा गेले, पाण्याचे प्रश्न कसे सोडवले, मग कलमाडी हाऊसला किती वेळा गेले, काँग्रेस हाऊसला किती वेळा आले, असं करत 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 त्यांनी दिवसभरामध्ये माझे 9:30 वाजता, त्या दिवशी चतुर्थी होती, 9:30 वाजता चंद्रोदय झाल्यानंतर मला उपवास सोडायचा म्हटल्यानंतर सर मी आता घरी जाणार आहे आणि आता जेवण करून झोपणार आहे. मग मला त्यांनी घरी सोडलं आणि घरी सोडल्यानंतर ते गेले. म्हणजे सकाळी 9:30 पासून ते रात्री 9:30 पर्यंत ते माझ्या दिवसभर बरोबर होते. आणि त्यांनी तो जो अंक काढला होता त्या अंकामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेचा दिवस लिहिला होता, पवारसाहेबांचा लिहिला होता, बच्चनचा लिहिला होता आणि त्याच्यात माझा लिहिला होता. मला तेव्हा इतका अभिमान वाटला की ह्या इतक्या मोठ्या लोकांच्या बरोबर आपल्यासारख्या सामान्य स्त्रीचा एक लेख त्या ठिकाणी आला. तुम्ही आता एवढ्या वर्षापासून राजकारणात आहे आणि पुण्यातच केलेलं आहे, तर पहिले पुणे आणि आत्ताचं पुणे यात काय फरक वाटतो तुम्हाला राजकारणाच्या दृष्टीने? तू चांगला प्रश्न मला विचारलास. खरं तेव्हाचं राजकारण आत्ताच्या राजकारणामध्ये काय फरक आहे? खरंच खूप फरक आहे. आम्ही जेव्हा राजकारणात सुरुवात केली तेव्हा कार्यकर्त्यांना खूप मान होता, रिस्पेक्ट होता. कार्यकर्त्यांचे म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा त्यांना एक मान सन्मान मिळायचा आणि ते करत असताना त्या कार्यकर्त्याला सुद्धा उत्साह निर्माण व्हायचा आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. पक्षाचं काम करावं असं त्यांना वाटत होतं. पण नंतर जरा थोडंसं बदल होतात गेला आणि आता जर तुम्ही बघितलं असेल राजकारणाची पूर्ण दिशा बदलली. म्हणजे रेडीमेड काय मिळेल पटकन लोकांना, म्हणजे आमच्यासारखे वर्षानुवर्ष घालवणारे कार्यकर्ते राहिलेले नाही. आता प्रत्येकाला वाटतं की 2-5 वर्ष आला, इथं काँग्रेस हाऊसला पण 5-6 वेळा येऊन गेलं का त्याला लगेच काहीतरी पद पाहिजे असतं, काहीतरी लगेच तिकीट पाहिजे असतं. तर असं जे आहे ही जी मनोवृत्ती रेडीमेडची किंवा इन्स्टंटची झालेली आहे, तो इन्स्टंटचा जमाना आहे आता. म्हणजे पटकन लगेच मिळालं पाहिजे आणि पटकन मिळवण्यासाठी काही पण करायची तयारी आता लोकांनी ठेवली, त्यांची मानसिकता झालेली. आणि मला इथं काँग्रेसमध्ये नाही मिळालं तर दुसरीकडे जा,
राष्ट्रवादी नाही मिळालं तर तिकडे जा, शिवसेनेत नाही मिळालं तर तिकडे जा. म्हणजे आता आम्हाला विचार करावा लागतो की अरे तू कुठल्या गटात आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे 2 गट आहेत, शिवसेनेचे 2 गट आहेत. आम्ही चर्चा करत असताना अरे तुला कुठल्या गटात आहे विचारा. जे परंपरेने ज्या पक्षामध्ये काम करत होते त्यांना सुद्धा आपल्याला आता प्रश्न विचारावा लागते, अरे तू कुठल्या गटात आहे. आमच्या काँग्रेसचे तर बिचारे वर्षानुवर्ष तेच कार्यकर्ते सतरंजा टाकायचं काम करतात, पक्षाचं निष्ठेने काम करतात. आमच्या काँग्रेसमध्ये तरी निदान आहे, म्हणजे इतके बदल झालेले नाही आहे. म्हणजे दुसऱ्या पक्षांमध्ये जास्तीत जास्त होऊन काय होतं, कंटाळून घरी बसतात, काही नाही मिळालं. पण इकडे तिकडे पार्टी बदल करत नाहीत. म्हणजे दुसऱ्या पक्षांमध्ये एकनिष्ठा राहिलेली नाही असं दुसऱ्या पक्षामध्ये नाही, लोकांमध्ये राहिलेलं नाहीये. जे काम करणारे इन्स्टंट कार्यकर्ते झालेत त्यांच्यामध्ये राहिलेलं नाही. पक्षाची ध्येय धोरणं तीच आहे. पक्षाची ध्येय धोरणं सगळ्यात चांगली आहेत. त्यांच्या ध्येय धोरणाप्रमाणे चाललं पाहिजे. पण कार्यकर्तेच इन्स्टंट झालेत, त्यांना लगेच पाहिजे असतं. पक्ष काय सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही. कुणाला तरी एखाद्याला तिकीट मिळणार आहे, कुणाला एखाद्यालाच पद मिळणार आहे. ताई, तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूलमधून आम्हाला एवढा वेळ दिला, एवढ्या गप्पा आपण मारल्या, एवढी चर्चा केली, तसं तर अजून खूप बोलावं असं वाटतंय, पण आता आपल्या वेळेची कमतरतामुळे आपल्याला ते थांबावं लागेल. मीच तुमचे आभार मानते की तुम्ही, आमचं कामच आहे बोलणं, आमची प्रसिद्धी लोकांपर्यंत करणं आमचं कामच आहे. हो, तुम्ही मला प्रसिद्धीच्या माध्यमातून आणलं, माझं एवढं बोलणं तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवणार, त्यांनाच मी त्याच्याबद्दलच मी तुम्हाला थँक्यू म्हणते. धन्यवाद.